ओके. लास्ट लेक्चरला आपण व्हिडिओमध्ये एजन्सीज ऑफ पॉलिनेशन डिस्कस करत होतो. मी तुम्हाला सांगताना सांगितलं होतं की एजन्सीज ऑफ पॉलिनेशनमध्ये काही अबायोटिक एजन्सीज आहे, काही बायोटिक एजन्सीज आहे. काल आपण ॲडॅप्टेशन रिलेटेड विथ अबायोटिक एजन्सीज डिस्कस केल्या. मला एक गोष्ट सांगा, विंड पॉलिनेशन असेल तर दॅट इज कॉल्ड ॲनेमोफिली. वॉटर पॉलिनेशन असेल तर हायड्रोफिली. ॲनेमोफिलीकडे आला तर ॲनेमोफिलीमध्ये वीट, राईस, बार्ली, कॉम हे प्लांट्स येतात. त्याच्यानंतर समजा तुम्ही हायड्रोफिलीकडे आला तर हायड्रोफिलीमध्ये दोन टाइप्स येतात, एक इपी हायड्रोफिली आणि दुसरी हायपोहायड्रोफिली. बरोबर आहे. हायपोहायड्रोफिलीला कन्सिडर करत असाल तर त्याचं एक्झाम्पल होतं जोस्टेरा म्हणजे सी ग्रास. आणि इपी हायड्रोफिलीला कन्सिडर करत असाल तर इपी हायड्रोफिलीचं एक्झाम्पल इज कन्सिडर टू बी वेलिस्नेरिया प्लांट. आज जो टॉपिक आपल्याला डिस्कस करायचा आहे दॅट टॉपिक इज रिलेटेड विथ agencies which are considered to be biotic, yes please, biotic. So now today we are going to start our discussion with biotic agencies of pollination. आता बायोटिक एजन्सीज ऑफ पॉलिनेशन या शब्दाकडे जर तुम्ही आला तर यू कॅन कन्सिडर दॅट की या सगळ्या एजन्सीज ज्या आहेत ते लिव्हिंग एजंट्स आहेत. दे आर कन्सिडर टू बी विच एजंट्स? लिव्हिंग एजंट्स. मग एंजिओस्पर्मला कन्सिडर करत असाल तर एंजिओस्पर्मला बरेच लिव्हिंग एजंट्स लागतात टू कॅरी आउट द पॉलिनेशन. बरं, दुसरी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की 80% ऑफ द प्लांट्स, 80% ऑफ द plants which are present in the angiosperm, they will use biotic agency for their pollination. Second point, जेव्हा तुम्ही बायोटिक पॉलिनेटिंग एजंट्स कडे येता त्या यामध्ये अँजिओस्पर्म सर्टन लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा मुव्हिंग क्रिएचर्स यूज करतात टू ब्रिंग अबाउट पॉलिनेशन. मग मुव्हिंग क्रिएचरला कन्सिडर करत असाल तर दॅट विल बी यूज ऑफ इन्सेक्ट. बरोबर आहे. जर सपोज इन्सेक्ट पॉलिनेशन साठी यूज केला जात असेल तर दॅट टाइप ऑफ पॉलिनेशन वॉट एव्हर इज प्रेझेंट दॅट इज कॉल्ड एंटेमोफिली. व्हॉट इज दिस पॉलिनेशन इज कॉल्ड? Entomophily. So entomophily la consider करत असाल तर entomophily is considered to be pollination by means of insects. Second, if you supposed to consider the pollination with the help of birds. Birds ने pollination होत असेल तर that type of pollination is called as ornithophily. Which phily? Ornithophily. When you came across the word phily, phily is considered to be attraction. All of you know that it is a very basic word of biology. And second one, when you're supposed to consider after insect and birds, there will be a bat pollination we have to discuss. Am I right? And when you came across the bat pollination is commonly called chirapterophily. Chirapterophily. Is this clear with you? So let us revise. If the insect pollination, entomophily. Insect pollination is called entomophily. If the bird pollination is there, that is called ornithophily. What is this called? Ornithophily. And bird pollination, whatever is present, that is called chirapterophily. Now we have to learn step by step what are the adaptations which are shown by these type of pollinating agents or the flowers which are you can consider showing this type of pollination. एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की अँजिओस्पर्म जेव्हा जेव्हा मुव्हिंग क्रिएचर्स यूज करतात फॉर द पर्पज ऑफ पॉलिनेशन त्यावेळेस फ्लावर असेल म्हणजे प्लांट असेल किंवा ऑर्गॅनिझम असेल, एजंट असेल, हे दोघं स्वतःला फिजिकली अडॉप्ट करतात टू ब्रिंग अबाउट द पॉलिनेशन. आणि यांचं हे फिजिकल अडॅप्टेशन जे आहे त्याला पॉलिनेशन सिंड्रोम म्हणतात. व्हॉट इज इट कॉल्ड? पॉलिनेशन सिंड्रोम. सो व्हॉट यू अंडरस्टँड बाय द पॉलिनेशन सिंड्रोम? पॉलिनेशन सिंड्रोम आर कन्सिडर्ड टू बी द adaptations made by plants, made by living agents to bring about the pollination. That is nothing but called as pollination syndrome. Okay. Now we are going to start with first type of phyli. Am I right? And what is the first type of phyli? Anybody? That is called entomophily. First type of phyli is called entomophily. And entomophily, when you're supposed to consider, entomophily is considered to be which pollination? Insect pollination. So pollination by means of insect is called as which phyli? Entomophily. Now basically when you talk about the entomophily, if someone asks you what are the example of entomophily, so very common example of entomophily is considered to be rose plant. Which plant? Rose. Second one consider karta sal, the second example whatever is present that is nothing but considered to be jasmine. Which example? Jasmine. And third example when you're supposed to consider, the third example is considered to be cestrum plant.
Which plant? Cestrum. So basically, when you talk about the entomophily or insect pollination, that is considered to be entomophily or insect pollination, that is considered to be example. First one is considered to be rose, second one is jasmine, and third one is considered to be cestrum plant. आता एखादा प्लॅन तुम्ही कन्सिडर केला आणि तो प्लॅन जर समजा एंटेमोफिली म्हणजे इन्सेक्ट पॉलिनेशन फॉलो करत असेल तर तो प्लॅन सर्टन स्वतःमध्ये मॉडिफिकेशन्स दाखवतो. आता एक गोष्ट आहे की प्लॅन्टला जर इन्सेक्ट पॉलिनेशन करायचं असेल तर त्या पर्टिक्युलर प्लॅन्टला फ्लावरकडे इन्सेक्टला अट्रॅक्ट करावं लागेल, बरोबर आहे. मग त्यामुळे तुम्ही या टाईपच्या पॉलिनेशनला कन्सिडर करत असाल तर या टाईपच्या पॉलिनेशन्स मध्ये जे फ्लावर्स तुम्हाला बघायला मिळतील ते सगळे फ्लावर्स यू कॅन कन्सिडर दॅट कि these plant flowers are considered to be showy. Showy means they are considered to be colored. These flowers, when you're supposed to consider, these flowers are considered to be showy, colored and attractive. हे फ्लावर कलर्ड असतात, शोवी असतात आणि अट्रॅक्टिव्ह असतात. इन्सेक्ट्सला अकोमोडेट करण्यासाठी द साइज ऑफ द फ्लावर वॉट एव्हर इज प्रेझेंट दॅट इज कन्सिडर्ड टू बी लार्ज. Second one, when you came across the another modification of these particular plants, these flowers whatever is present, these flowers will produce a sweet smell or sweet odor. These plant flowers also produce a nectar, and that's why these particular flowers are having nectar gland. Having which gland? Nectar gland. This is considered to be adaptation of flower. आता जेव्हा तुम्ही या पर्टिक्युलर पॉलिनेशन कडे येता तेव्हा पोलन ग्रेन्सला कन्सिडर करत असाल, व्हॉट एव्हर द पोलन ग्रेन्स आर प्रेझेंट. आता हे सगळे फ्लावर्स जे पोलन ग्रेन्स तयार करतात या सगळ्या पोलन ग्रेन्सला एक्झाईन जी असते ती एक्झाईन स्पायनी असते, कारण हे पोलन ग्रेन्स जे आहेत ते इन्सेक्टच्या बॉडीला स्टिक झाले पाहिजे. सेकंड वन, पोलन ग्रेन्सला कन्सिडर करत असाल तर पोलन ग्रेन्सची ही जी स्पायनी अरेंजमेंट असते इट इज ड्यू टू द एक्झाईन ऑफ दिस पर्टिक्युलर पोलन ग्रेन, आणि ही एक्झाईन स्पायनी करण्याच्या मेकॅनिझमला किंवा या पर्टिक्युलर सबस्टन्सला ऑफन कॉल्ड ॲज पोलन किट. सेकंड वन कन्सिडर करत असाल तर जेव्हा हा पोलन ग्रेन इन्सेक्टच्या बॉडीवरून स्टिग्मा पर्यंत पोहोचतो तेव्हा स्टिग्मा व्हॉट एव्हर इज प्रेझेंट तो स्टिग्मा सुद्धा रेडी राहिला पाहिजे की पोलन ग्रेन त्याने रिसिव्ह केला पाहिजे. त्यामुळे तुम्ही स्टिग्माला कन्सिडर करत असाल तर स्टिग्मावरती लॉट्स ऑफ हेअर असतात, याचा अर्थ स्टिग्मा हा हेअरी असतो. सेकंड वन कन्सिडर करत असाल तर बऱ्याच वेळा तुम्हाला बघायला मिळेल की हा जो स्टिग्मा आहे तो स्टिग्मा स्टिकी असतो. कसा असतो? स्टिकी. आता स्टिग्माचं जे स्टिकी नेचर आहे दॅट नेचर विल बी ड्यू टू म्युसिलेजिनियस सबस्टन्स. स्टिग्मावरती काही म्युसिलेजिनियस सबस्टन्स प्रेझेंट असतात आणि त्या म्युसिलेजिनियस सबस्टन्समुळे हा पर्टिक्युलर जो स्टिग्मा आहे तो स्टिकी असतो आणि म्युसिलेजिनियस सबस्टन्स रिलीज करतो. आता एंटेमोफिलीला कन्सिडर करत असाल तर एंटेमोफिलीमध्ये एक कॉमन एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि ते एक्झाम्पल स्टार म्हणून लक्षात ठेवा. दॅट इज कन्सिडर्ड टू बी इन केस ऑफ सॅल्विया प्लांट. कोणता प्लांट म्हणतोय मी? सॅल्विया. आता सॅल्विया प्लांटला कन्सिडर करत असाल ना तर सॅल्विया प्लांटमध्ये जो मेकॅनिझम बघायला मिळतो त्या मेकॅनिझमला लिव्हर मेकॅनिझम म्हणतात. विच मेकॅनिझम? लिव्हर मेकॅनिझम. आणि लिव्हर मेकॅनिझमला कन्सिडर करत असाल तर लिव्हर मेकॅनिझम इज ऑल्सो कॉल्ड ॲज टर्न पाईप मेकॅनिझम. व्हॉट इज लिव्हर मेकॅनिझम? इज ऑल्सो कॉल्ड टर्न पाईप मेकॅनिझम. आता लिव्हर मेकॅनिझम किंवा टर्न पाईप मेकॅनिझमला कन्सिडर करत असाल तर या पर्टिक्युलर मेकॅनिझम मध्ये कन्सिडर करत असाल तर सॅल्विया किंवा लिव्हर मेकॅनिझम मध्ये जो अँथर प्रेझेंट असतो तो अँथर बायफर्केटेड असतो. याचा अर्थ जेव्हा इन्सेक्ट अँथर बायफर्केटेड या शब्दाचा अर्थ काय? तर अँथरचे दोन्ही लोब्स एकमेकांपासून सेपरेट असतात. आता सॅल्विया प्लांट मध्ये जेव्हा इन्सेक्ट या बायफर्केटेड अँथरला व्हिजिट करतो किंवा फ्लावरला व्हिजिट करतो तेव्हा इथे जो नेक्टर प्रेझेंट असतो तो नेक्टर घेण्यासाठी इन्सेक्ट या लोअर लोबला पुश करतो. जनरली लोअर लोब जो असतो त्यामध्ये नेक्टर प्रेझेंट असतो. अप्पर लोब हा फर्टाईल असतो ज्यामध्ये पोलन ग्रेन्स असतात. जसा इन्सेक्ट लोअर लोबला पुश करतो तेव्हा अप्पर लोब बेंड होतो आणि इन्सेक्टच्या बॉडीवरती पोलन ग्रेन्स स्प्रेड केले जातात आणि ते कॅरी केले जातात. बायफर्केटेड अँथरसने that is nothing but called as liver mechanism. आणि याच liver mechanism ला consider करत असाल तर that is called turnpipe mechanism. Which mechanism? Turnpipe. An example you should never forget. That example is considered to be salvia plant. Is this clear with you? So when you talk about the entomophily or insect pollination, which point you should remember? First point, the entomophily or insect pollination, example rose, jasmine and cestrum plant. Okay. To attract the insect, the flower are considered to be showy, colored
attractive, and their size is large. Flower will produce sweet smell, odor, and they are having nectar gland. The pollen grains are spiny. An exine is spiny. Outermost layer of the pollen grain is spiny. That is considered to be pollen kit. Okay. The stigma is considered to be hairy and sticky. And sticky due to presence of mucilaginous substance. Another point you should remember, the salvia, which is having which mechanism? Liver mechanism. That is also called turnpike mechanism. आता हे होतं पहिल्या टाईपची बायोटिक एजन्सी, दॅट इज इन्सेक्ट विच इज कन्सिडर्ड टू बी एंटेमोफिली. आता सेकंड टाईपला कन्सिडर करत असाल तर सेकंड टाईप मध्ये जो येतो दॅट इज कॉल्ड ऑर्निथोफिली. ऑर्निथोफिली. नाउ बेसिकली व्हेन यू टॉक अबाउट द ऑर्निथोफिली इज कन्सिडर्ड टू बी बर्ड पॉलिनेशन. कोणतं पॉलिनेशन? बर्ड पॉलिनेशन. पण आता मला एक गोष्ट सांगा, ऑर्निथोफिली किंवा बर्ड पॉलिनेशनला कन्सिडर करत असाल तर इथे पॉलिनेशनसाठी बर्ड्स यूज केले जातात. जनरली ऑर्निथोफिली मध्ये जे बर्ड्स यूज केले जातात, दॅट बर्ड्स आर कन्सिडर्ड टू बी स्मॉल साइज. These birds are considered to be, yes please, small size, and they are having large beak. Birds are small size with a large beak. Okay. दुसरी गोष्ट, या पर्टिक्युलर स्मॉल साइज आणि लार्ज बिग बर्ड्सला कन्सिडर करत असाल. मी काय सांगतोय नीट आहे का? ऑर्निथोफिली फॉलो करणारे बर्ड्स कडे आला तर यामध्ये पहिला बर्ड जो येतो दॅट इज कन्सिडर टू बी हमिंग बर्ड. विच बर्ड? हमिंग बर्ड. सेकंड वन कन्सिडर करत असाल तर याच टाइप मध्ये कन्सिडर करत असाल तर दुसरा बर्ड जो एक्झाम्पल म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे दॅट इज कॉल्ड सनबर्ड. मग हमिंग बर्ड, सनबर्ड या बर्ड्स कडे जेव्हा तुम्ही येता तेव्हा यांची स्मॉल साईज आहे पण बिग साईज मात्र कशी असते? लार्जर. जेणेकरून जे फ्लावर्स प्रेझेंट आहे त्यामधला नेक्टर त्यांना घेता येईल. बरं, जेव्हा ते नेक्टर घेतात तेव्हा तो फ्लावर त्यांच्या बॉडीवरती पोलन ग्रेन स्प्रेड करतो आणि पोलन ग्रेन एका पोझिशनवरून दुसऱ्या पोझिशनवर कॅरी केले जातात. बेसिकली समजा तुम्हाला असा प्रश्न विचारला की ऑर्निथोफिली फॉलो करणारे फ्लावर्स कोणते कोणते आहेत, त्याचं पहिलं एक्झाम्पल कन्सिडर करत असाल तर फर्स्ट एक्झाम्पल इज कन्सिडर टू बी बॉम्बॅक्स प्लांट. कोणता प्लांट? बॉम्बॅक्स. बॉम्बॅक्सला कन्सिडर करत असाल तर बॉम्बॅक्स ऑर्निथोफिली फॉलो करतो. सेकंड वन कन्सिडर करत असाल तर दॅट इज कन्सिडर टू बी कॅलिस्टेमियन प्लांट. ऑर्निथोफिली मध्ये फॉलो करणारं पॉलिनेशन वॉट एव्हर इज प्रेझेंट दॅट इज कन्सिडर टू बी द सेकंड एक्झाम्पल दॅट इज कॉल्ड कॅलिस्टेमॉन प्लांट. आता कॅलिस्टेमॉन प्लांटला कन्सिडर करत असाल तर या प्लांटला आपण दुसरं नाव सुद्धा देतो. दॅट पर्टिक्युलर प्लांट इज ऑल्सो कन्सिडर टू बी बॉटल ब्रश प्लांट. विच प्लांट? बॉटल ब्रश. आणि थर्ड एक्झाम्पल कन्सिडर करत असाल तर थर्ड एक्झाम्पल यू शुड रिमेंबर दॅट इज कन्सिडर टू बी बुटिया प्लांट. विच प्लांट? बुटिया. सो ऑर्निथोफिलीचे तीनही एक्झाम्पल व्यवस्थित लक्षात ठेवा. पहिला एक्झाम्पल जो आहे दॅट इज कॉल्ड बॉम्बॅक्स. सेकंड एक्झाम्पल जे ऑर्निथोफिली फॉलो करतात दॅट इज कन्सिडर टू बी कॅलिस्टेमॉन प्लांट. दॅट इज कन्सिडर टू बी बॉटल ब्रश. अँड थर्ड वन वेन यू सपोज टू कन्सिडर दॅट इज कन्सिडर टू बी बुटिया प्लांट. आता ऑर्निथोफिली किंवा बर्ड पॉलिनेशन जे प्लांट्स फॉलो करतात ते काही टिपिकल अडॅप्टेशन्स दाखवतात. फॉर एक्झाम्पल बर्ड्सला अट्रॅक्ट करण्यासाठी तुम्ही फ्लावरला कन्सिडर करत असाल, वॉट एव्हर द फ्लावर आर प्रेझेंट दीज फ्लावर्स आर कन्सिडर टू बी साईजने लार्ज. फ्लावर्स हे साईजने लार्ज असतात. सेकंड वन कन्सिडर करत असाल तर याच फ्लावर कडे जेव्हा तुम्ही येता तेव्हा हे फ्लावर ब्राईटली कलर्ड असतात. ब्राईटली कलर्ड असतात. ओके, आय विल राईट डाऊन हिअर ब्राईटली कलर्ड. थर्ड वन वेन यू सपोज टू कन्सिडर या फ्लावरला कन्सिडर करत असाल तर दीज फ्लावर्स विल प्रोड्यूस लार्ज नेक्टर. फ्लावर्स विल प्रोड्यूस लार्ज नेक्टर. ओके. आता या पर्टिक्युलर फ्लावर्सला कन्सिडर करत असाल ना तर दीज फ्लावर्स विल प्रोड्यूस द पोलन ग्रेन्स. प्रोड्यूस पोलन ग्रेन्स विच आर कन्सिडर टू बी स्टिकी. पोलन ग्रेन कसे असतात? स्टिकी. आणि शेवटचा पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की या फ्लावरची एक टिपिकल पिक्युलॅरिटी असते की दीज फ्लावर डज नॉट प्रोड्यूस फ्रॅग्रन्स. आता हे फ्लावर फ्रॅग्रन्स का प्रोड्यूस करत नाही? कारण जेव्हा तुम्ही बर्ड्स कडे येता तेव्हा बर्ड्स आर हॅव्हिंग व्हेरी पुअर सेन्स ऑफ स्मेल आणि दॅट्स वाय दिस फ्लावर डज नॉट प्रोड्यूस फ्रॅग्रन्स. ओके. सो आता बर्ड पॉलिनेशन मध्ये लक्षात ठेवण्यासारखे पॉइंट्स कोणते कोणते आहेत? पहिला पॉइंट, बर्ड पॉलिनेशन इज कॉल्ड ऑर्निथोफिली. ओके. Generally, this is followed by the birds which are small in size but having large beak. Example: hummingbird, sunbird. Okay. Then examples of plants which follow the ornithophyly, that is considered to be bombax. Second one, when you're supposed to consider, that is called Callistemon plant. That is bottle brush. And third one is considered to be butia. The flowers are large, brightly colored, large nectar. Am I right? The pollen grains are sticky and they does not produce
fragrance. This is considered to be second adaptation, that is called ornithophily, or which pollination? Bird pollination. Now we are going to start with the third and last pollination type or agencies. And the last one, whatever is present, that is called anybody, bat pollination. Which pollination? Bat pollination. Bat pollination ला consider करत असाल ना, तर bat pollination is commonly called chiropterophily. What is bat pollination is called? Chiropterophily. When you basically talk about the bat pollination or chiropterophily, this is the pollination which carry the pollen grain to a long distance. जनरली बॅटच्या बाबतीत ही गोष्ट आहे बरं का, की पोलन ग्रेन समजा फार लॉंग डिस्टन्स पर्यंत कॅरी करायचे असतील किंवा सेव्हरल किलोमीटर्स पर्यंत कॅरी केले जात असतील, तर त्या फ्लावर्स मध्ये कोणतं पॉलिनेशन बघायला मिळतं? बॅट पॉलिनेशन. आता जनरली बॅट पॉलिनेशन्स मध्ये जे फ्लावर्स असतात, दॅट पर्टिक्युलर फ्लावर्स आर कन्सिडर्ड टू बी डल कलर्ड. So when you talk about the adaptations of this pollination, first one you should remember कि flower whatever is present, they are considered to be dull colored. Third one you should remember that कि या flowers कडे जर तुम्ही आला, तर these flowers whatever is present, they are having strong fragrance. Typical order यांना present असतो किंवा strong fragrance असतो to attract the bats for the pollination. Okay. Third one you should remember that कि bats साठी large amount of nectar हे फ्लावर प्रोड्यूस करतात आणि तो पर्टिक्युलर नेक्टर बॅट्स यूज करतात फॉर द देअर ड्रिंकिंग आणि दॅट इज कन्सिडर्ड टू बी, यू कॅन से दॅट सम पोलन रिवॉर्ड्स फ्लावर त्यांना देतो टू कॅरी द पोलन ग्रेन्स. आता जनरली जेव्हा तुम्ही या पर्टिक्युलर कॅरेप्टोपिरस फ्लावर कडे येतात, तेव्हा दीज फ्लावर्स विल प्रोड्यूस large number of pollen grains. And one point you should remember that all the pollen grains which are produced, these particular pollen grains are considered to be edible. Pollen grains are considered to be edible. So what are the adaptations? दोन तीनच adaptations है. पहिला, flowers are considered to be dull colored. They are having strong fragrance. Okay. Third one, abundant nectar, large number of pollen grains, and these pollen grains are considered to be edible. आता बॅट पॉलिनेशन ला कन्सिडर करत असाल ना, तर बॅट पॉलिनेशन जेव्हा तुम्ही स्टडी करता तेव्हा त्याचे काही पर्टिक्युलर एक्झाम्पल लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल, पहिलं एक्झाम्पल बॅट पॉलिनेशन मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, दॅट इज कन्सिडर्ड टू बी अँथोसेफॅलस. विच सेफॅलस? अँथोसेफॅलस. Anthocephalus, when you're supposed to consider, that is commonly called as kadam tree. What is it commonly called? Kadam tree. Second example, when you talk about the bat pollination, that is considered to be Adasonia. When you talk about this Adasonia plant or Adansonia plant, that is also called as baobab tree. What is this plant? Is also called baobab tree. Adasomnia or Adansonia, whatever is present. Okay. And third one, when you're supposed to consider, that is called Kigelia plant. Which plant? Kigelia. The examples are, I know, horrible, but you have to remember it. Okay. Kigelia, when you're supposed to consider, that is also called sausage tree. What is that also called? Sausage tree. Okay. So what are the example of bat pollination plant? Bat pollination plants मध्ये पहिला example येतो Anthocephalus. Which cephalus? Anthocephalus. And Anthocephalus, when you basically talk about, it is also called kadam tree. Third one, second one, when you're supposed to consider, that is called Adasonia. Adasonia, when you consider, that is called baobab tree. Which tree? Baobab tree. And third example you have to remember, that is called Kigelia, which is also called sausage tree. Okay, this is whatever is present, that is called bat pollination. So bat pollination जेव्हा तुम्ही कन्सिडर करता तेव्हा bat pollination is called chiropterophily. यांचे फ्लावर जे असतात ते डल कलर्ड असतात, कारण नाईटला पॉलिनेशन, कारण बॅट्स नाईटला फिरतात त्यामुळे फ्लावरला अट्रॅक्ट होण्याची गरज नाही, पण स्ट्रॉंग फ्रॅग्रन्स टू अट्रॅक्ट द ब्रॅक्ट, लार्ज अमाउंट ऑफ नेक्टर आणि इडेबल पोलन ग्रेन्स. Example are Anthocephalus, Adansonia and Kigelia. These are considered to be example of bat pollination. Now, in biotic, we had discussed three types of pollination. First one is considered to be insect, that is called entomophily. Second one is considered to be anybody, bird pollination, that is called ornithophily. And third one is considered to be bat pollination, that is called chiropterophily. या सगळ्यांचे ना एक्झाम्पल्स व्यवस्थित लक्षात ठेवा. बघा, मला सांगा, तुम्ही एंटेमोफिली कडे आला तर एक्झाम्पल रोज,
दुसरं एक्झाम्पल जास्मिन आणि तिसरं एक्झाम्पल सेस्ट्रम. पुन्हा एकदा रोज, जास्मिन आणि सेस्ट्रम. ओके. ऑर्नेथोफिलीला कन्सिडर करत असाल तर ऑर्नेथोफिलीमध्ये एक्झाम्पल पहिला बॉम्बॅक्स. सेकंड कन्सिडर करत असाल तर कॅलिस्टोमॉन. बरोबर आहे. कॅलिस्टोमॉन इज ऑल्सो कॉल्ड वॉटर ब्लश आणि बुटिया प्लांट. And when you came across the chiropterophily, the example is considered to be Anthocephalus, that is called kadam tree. Second example is considered to be Adansonia, that is considered to be baobab tree. And third example is considered to be Kigelia, that is called sausage tree. आता एक पॉइंट आहे की आपण या पूर्ण टॉपिकला डिस्कस करत असताना सुरुवातीला मी तुम्हाला असेक्शुअल रिप्रोडक्शन, नंतर सेक्शुअल रिप्रोडक्शनचं इंट्रोडक्शन सांगितलं. आपण मेल गॅमेटोफाइट डेव्हलप केला होता, बरोबर आहे ना, पोलन ग्रेन पासून. नंतर फिमेल गॅमेटोफाइट डेव्हलप केला कोणापासून? मायकॅस्पोर मदर सेल पासून, ज्यात 7 सेल आणि 8 न्यूक्लिया होते, दॅट इज कॉल्ड एम्ब्रिओसाइट. नंतर मग नॉन मोटाईल पोलन ग्रेन्स असल्यामुळे आपण टेक्निक ऑफ पॉलिनेशन डिस्कस केली. आता इथून पुढे आपल्याला डिस्कस करायचं आहे की मेल गॅमेटोफाइट आणि फिमेल गॅमेटोफाइट मध्ये पॉलिनेशन कसं होतं, सॉरी फर्टिलायझेशन कसं होतं. आणि हे फर्टिलायझेशन आणि त्याच्याशी रिलेटेड आस्पेक्ट जे आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करू. ओके. हा लेक्चर आणि याच्या अगोदरचे सगळे पार्ट्स व्यवस्थित लिहून त्याच्या रनिंग नोट्स घेत चला, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ती कन्सेप्ट जी आहे ती व्यवस्थित लक्षात राहील. पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण आउटब्रीडिंग डिव्हाइसेस, त्यानंतर यू कॅन कन्सिडर दॅट की पोलन पिस्टिल इंटरॅक्शन आणि डबल फर्टिलायझेशन हे पॉइंट स्लोली डिस्कस करणार आहे. ओके. थँक्यू.